मी आता थोडा पुढे सरकतो कार्यक्रमामध्ये. आपण गरजे मराठीचे विविध उपक्रम करतो, त्या विविध उपक्रमांविषयी कोणी ना कोणी काही ना काही माहिती देतच आहे. याच्यातला अजून एक महत्वाचा उपक्रम आपण चालू केला होता, तो म्हणजे महामार्केट प्लेस. महामार्केट प्लेस हा उपक्रम म्हणजे महाराष्ट्रातल्या मायक्रो एंटरप्रेन्योर्सना किंवा काही स्पेशालिटी प्रॉडक्ट एंटरप्रेन्योरला जगभरात जर आपला माल पाठवायचा असेल आणि काही मायक्रो मार्केटियर्सना जर भारताच्या बाहेरून काही माल मागवायचा असेल, इम्पोर्ट करायचा असेल, त्या आधारेवर त्या कन्सेप्टवरती आधारित हा कार्यक्रम आपण उपक्रम चालवतोय. महामार्केट प्लेस हे एक पोर्टल आहे. महामार्केट प्लेसची जबाबदारी आता प्रसाद डफळापूरकर आपल्या बरोबर आहेत. ते पूर्ण त्यांनी जबाबदारी घेतलेली आहे. मी पुढे प्रसाद डफळापूरकरांना विनंती करेन की त्यांनी महामार्केट प्लेस बद्दल 4 शब्द सगळ्यांना सांगावेत, त्या उपक्रमाची माहिती द्यावी आणि त्या उपक्रमामुळे महाराष्ट्र जगभरात कसा जोडला जातोय याची कल्पना आपल्या श्रोत्यांना द्यावी. धन्यवाद माधव. मी महामार्केट प्लेस बद्दल बोलण्यापूर्वी एक छोटासा व्हिडिओ रन करतोय. आपला महाराष्ट्र देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये मोलाची भूमिका निभावणारा, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, संशोधन, समाजसेवा आणि राजकारण अशा प्रत्येक क्षेत्रात भरभरून योगदान देणारा, नेतृत्व करणारा, म्हणूनच आपला अभिमान. पण जेव्हा उद्योगाचा, व्यवसायाचा उल्लेख होतो तेव्हा मनात थोडी शंका येते का? पण थांबा, तो इतिहास झाला. आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरले आहेत मायक्रो इंडस्ट्री लीडर्स. प्रत्येक जिल्हा, प्रत्येक गाव तिथे असणाऱ्या पारंपरिक उत्पादनांना जागतिक दर्जाच्या स्वरूपात हे लघु उद्योजक सादर करीत आहेत. ते आपली उत्पादने जागतिक पटलावर नेण्यासाठी उत्सुक आहेत. आता त्यांना प्रतीक्षा आहे जागतिक प्रतिसादाची. दुसरीकडे जगभर पसरलेल्या मराठी जनांना ओढ आहे आपल्या मातीतील वस्तूंची. ते तयार आहेत या उद्योजकांना साथ देण्यासाठी. आणि इथेच उभी आहे डिजिटल प्लॅटफॉर्मच्या स्वरूपात महामार्केट प्लेस. नमस्कार. भारताबाहेर राहणारी बहुतांश लोक जेव्हा आपल्या सुट्ट्या संपवून भारतातनं परत येतात तेव्हा काही ना काही वस्तू किंवा खाद्यपदार्थ हे जरूर घेऊन येतात. पण घरी आल्यावर असं वाटतं, अरे ही वस्तू आणायची राहून गेली, ती वस्तू आणायची राहून गेली. तसंच इथं ह्या कार्यक्रमाचं जेव्हा निमंत्रण येतं तेव्हा असं वाटतं की इथे विशिष्ट महाराष्ट्रीयन वस्तू आपण आहेर म्हणून द्यावी. उदाहरणार्थ चांदीचा गणपती किंवा अगदी झालंच तर एक पैठणी साडी. पण ह्या वस्तू इथं सहजासहजी उपलब्ध होत नाहीत. तसंच आता सण येत आहेत. सणासाठी लागणारे डेकोरेटिव्ह आयटम्स किंवा झालंच तर अगदी मोदकासाठी लागणारं फ्रेश पीठ हेही इथं सहजासहजी उपलब्ध होऊ शकत नाही. महामार्केट या उपक्रमाद्वारे या वस्तू अगदी 10 मिनिट डिलिव्हरी नाही भारतासारख्या, पण 10 डेजमध्ये जरी मिळाल्या तरी आमच्यासारख्या बऱ्याच लोकांना हे खूप सोयीस्कर होईल. याचबरोबर महाराष्ट्रातल्या छोट्या उद्योजकांनाही यामुळे प्रोत्साहन मिळेल असं मला वाटतं. त्यामुळे गरजे मराठीतर्फे चालवण्यात येणाऱ्या महामार्केट प्लेस या उपक्रमाला माझ्या शुभेच्छा. धन्यवाद. त्याच्याऐवजी जर असा एखादा प्लॅटफॉर्म असेल की ज्याच्यामधून आम्हाला मराठी लोकांच्या साठी बनवलेल्या गोष्टी जर मिळत असतील तर त्याचा नक्कीच फायदा होईल. मी 2-4 गोष्टी ऑर्डर केल्यात, वाट बघतोय कधी येत आहेत त्या आल्या की मग नक्की सांगता येईल किती छान आहे किंवा काय आहे. पण प्लॅटफॉर्म तर नक्कीच सुंदर आहे. सगळ्या जे काही आम्हाला पटकन जे चेक इन चेकआउट करणं ती प्रोसेस सगळी एकदम सोपी होती. ॲड्रेस टाकणं, रजिस्ट्रेशन झटकीपट म्हणतो तसं, म्हणजे काही त्यात दिस इज गॉट इझियर तसा प्रकार आहे. त्यामुळे आवडला प्लॅटफॉर्म मला. तर धन्यवाद. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून येणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण मराठी उत्पादकांच्या उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देणे हे महामार्केट प्लेसचे उद्दिष्ट आहे. गरजे मराठी ग्लोबल या संस्थेच्या प्रेरणेतून स्थानिक व्यावसायिक, कलाकार, शेतकरी, घरगुती महिला उद्योजक अशा सर्वांना
आंतरराष्ट्रीय ग्राहकांशी जोडण्याचा आमचा उद्देश आहे. परंतु हे करत असतानाच जगभरातील मराठी ग्राहक जरी आपले असले तरी त्यांना दर्जेदार वस्तू आणि सेवा मिळावी याकडेही आमचा कटाक्ष आहे. आणि मला खूप आनंद होतोय की गरजे मराठीला 10 वर्ष पूर्ण होत आहेत. मराठी माणसांच्या या फॅमिलीमध्ये एंटर होण्याचा आनंद हा काही वेगळाच आहे. त्याच्यामुळे तुम्ही नक्की या वेबसाईटला व्हिजिट करा आणि महाराष्ट्राचं प्रतीक असणारे हे पैठणीचे प्रॉडक्ट नक्की आवर्जून खरेदी करा. आपण सुभोज्जम बद्दल माहिती जाणून घेतो आहे. सुभोज्जम हा संस्कृत शब्द आहे, ज्याचा अर्थ असा आहे की चांगल्या लोकांच्या संगतीत सेवन केलेलं चांगलं अन्न. हा कन्सेप्ट घेऊन मी माझ्या या ब्रँडची सुरुवात केली होती. सुरुवात मी मसाल्यांपासून केली आणि मग हळूहळू मी या दुकानावरती यायचं ठरवलं. एक अँगल आपला असाही राहणार आहे की जे होम एंटरप्रेन्युअर्स आहेत किंवा विमेन एंटरप्रेन्युअर्स आहेत त्यांना आपण आपल्या दुकानामध्ये प्राधान्य देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज आपण एक छोटासा टूर घेतो आहे सुभोज्जम फूड सोल्युशन्सचा. हे सुभोज्जमचे मसाले घरगुती बनवलेले आहेत. मी छोट्या बॅचेसमध्ये हे मसाले बनवते जेणेकरून त्याचा ताजेपण. गरजे मराठीच्या दशकपूर्ती समारंभाच्या कार्यक्रमात सहभागी होताना आज मनापासून आनंद होत आहे. एक निमित्ताने लघु उद्योजकांना, व्यावसायिकांना आवाहन आहे की त्यांनी महामार्केट प्लेस सोबत यावे. या प्लॅटफॉर्मचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा. त्याचबरोबर जगाच्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या मराठी बंधू भगिनींनाही आवाहन आहे की त्यांनी केवळ खरेदी करून न थांबता एक प्रकारे मार्केटियर बनून या प्लॅटफॉर्मबद्दल आपल्या संपर्कातील त्या देशातील लोकांपर्यंत माहिती पोचवावी. वेळोवेळी अभिप्राय, सूचना द्याव्यात आणि हा महामार्केट प्लेस अधिकाधिक उपयुक्त होण्यासाठी योगदान द्यावे. मनपूर्वक धन्यवाद. नाईस. जे मला मध्ये एकदा मी सांगलीला गेलो होतो आणि त्यावेळी येताना मला एके ठिकाणी जेव्हा आम्ही जेवायला थांबलो तर त्या ठिकाणी एक उत्कृष्ट पदार्थ खायला मिळाला. तुम्ही बहुतेकाने कदाचित खाल्ला असेल की दही धपाटे हा तो पदार्थ होता. आम्ही त्यासाठी थांबलो होतो आणि त्या ठिकाणी माझी ओळख झाली सचिन येवलेंशी आणि त्या ठिकाणी मी एक पाहिलं की दही धपाटे ही त्यांची म्हणजे त्यांचा तो व्यवसाय फक्त तेवढ्यापुरता मर्यादित नव्हता तर अनेक शेतीपूरक गोष्टींमधून प्रॉडक्ट्स निर्माण करून त्यांनी ते त्या ठिकाणी ठेवलेले होते. आणि या ठिकाणी मला असं महामार्केट प्लेसचं महत्व खूप जाणवलं की ठिकठिकाणी आपल्या इथे हे असे उद्योजक आहेत आणि त्यांची जी प्रॉडक्ट्स किंवा जे खूप कष्टाने ते तयार करतायत त्याच्यासाठी एक जागतिक बाजारपेठ नक्की तयार व्हायला पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा मी आनंदजी, माधवजी आणि गरजे मराठीचे आभार मानतो की त्यांनी महामार्केट प्लेस वर काम करण्यासाठी मला ही जबाबदारी दिली. आणि याआधी म्हणजे जेव्हा ही कन्सेप्ट आली महामार्केट प्लेसची आनंदजींनी दिली त्यानंतर बऱ्याच लोकांनी त्यावरती काम केलं. मयूर नार असेल, महेश असेल, गौरव देशमुख असेल, ओंकार पोळ असेल, तर या सगळ्यांनी ही कन्सेप्ट पुढे नेली आणि त्याच्यातूनच ते इव्हॉल्व्ह होत गेलं आणि आज ही महामार्केट प्लेसची आपली प्लॅटफॉर्म तयार झालेला आहे. काही चॅलेंजेस आहेत कारण याच्यामध्ये आपल्याला आपण खूप मोठ्या प्रमाणात इथून वस्तू पाठवून असं काम करत नाही. आपण जेवढे छोटे छोटे ऑर्डर्स असतील त्या यांच्याकडून आपण फुलफिल करून घेतो तर त्यामुळं शिपिंग कॉस्ट इज अ व्हेरी बिग चॅलेंज. परंतु व्हॉल्यूम इज द की. ज्या वेळेला आपलं महामार्केट प्लेस खूप जोरात त्याच्यावरती आपण ऑर्डर्स वगैरे यायला लागतील त्यानंतर आपण काही निगोसिएशन्स करून नक्की शिपिंग कॉस्ट कमी करून घेऊ शकतो. ज्या वेळेला या आपल्या उद्योजकांबरोबर काम करतो तर त्यावेळेला काही चॅलेंजेस तिकडेही आहेत. उदाहरणार्थ जसं डॉक्टर चव्हाण यांनी खूप काही गोष्टी सांगितल्या, मी त्या रिपीट करत नाही, परंतु काही व्यावसायिकतेची जाण अजून आपल्या मराठी माणसांमध्ये यायला पाहिजे. योग्य वेळेत उत्पादनांची माहिती पुरवायला पाहिजे. काही कारणाने उत्पादन नसेल
तर त्यासाठी वेळ लागणार असेल तर तसं पटकन कळवणं वगैरे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत. परंतु एक चांगली गोष्ट इथं अशी आहे की हे सगळे उत्पादक आहेत ते इंटरनेटशी जोडलेले आहेत. ईमेल चॅटच्या माध्यमातून आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचता येतं. त्या दृष्टीनं ही जमीन सुपीक आहे असं म्हणायला हरकत नाही. मुख्य म्हणजे आपली उत्पादनं ही परदेशी जाणार किंवा जायला हवीत यासाठी ते खूप उत्साही आहेत. त्यासाठी कष्ट करायची त्यांची तयारी आहे. थोडक्यात स्टेटस आता असं आहे की आपली प्लॅटफॉर्म तयार आहे, वेबसाईट रेडी आहे. आपण US साठी ओपन केलेलं आहे. US मधून आता ऑर्डर्स आपण यायला चालू झालेल्या आहेत. काही अजूनही वेंडर्स पाईपलाईन मध्ये आहेत. त्यांच्याशी काही कंप्लायन्स आपल्याला त्यांच्याकडून पूर्ण करून घ्यावा लागतो. त्याच्यासाठी थोडासा वेळ लागतो. परंतु ह्या सगळ्या गोष्टी आता चालू आहेत आणि लवकरच त्या फुल फ्लेज मध्ये होतील. आता मला थोडंसं जो उपभोक्ता आहे या सगळ्या गोष्टींचा त्यांच्याशी बोलायला आवडेल की त्यांचा एक खूप मोठा रोल यामध्ये असणार आहे. आनंदजी नेहमी सांगतात की त्यांची एक टर्म आहे की मायक्रो मार्केटियर्स, की या लोकांनी जे आपले मराठी लोक परदेशामध्ये वास्तव्यास आहेत तर त्यांनी अनेक बाबतीत त्यांची या प्लॅटफॉर्मला मदत होणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादं स्प्रेडिंग ऑफ द वर्ड असेल किंवा फीडबॅक हा खूप इम्पॉर्टंट आहे त्यांचा, कारण शेवटी ते उपभोक्ता पण आहेत. म्हणजे त्यांना जर एखादी गोष्ट फिजिबल वाटत नसेल की मी ही गोष्ट या पद्धतीने या शिपिंग कॉस्टमध्ये नाही घेऊ शकत तर हा आमच्यासाठी खूप महत्वाचा फीडबॅक असेल. मग त्याच्यावरती कसे उपाय काढता येतील तर आपण काही गोष्टी केलेल्या आहेत. उदाहरणार्थ हॅम्पर तयार करणे, ठराविक एका बॉक्समध्ये काय काय गोष्टी जास्तीत जास्त बसू शकतात म्हणजे त्याच शिपिंग कॉस्टमध्ये आपण त्यांना ते पोचवू शकतो. या सगळ्याचा आपण अभ्यास करतोय. प्रॉडक्टची विश लिस्ट त्यांनी आम्हाला द्यावी, काही सजेशन्स आम्हाला करावेत की पॅकेजिंग त्यांना काही त्याच्यात सुधारणा हवी असं वाटत असेल तर तेही त्यांनी आम्हाला सांगावं. आणि या सगळ्या प्रिपरेशन नंतर आणि प्राइस रिडक्शन आणि यासाठी आपण हा सगळा प्रयत्न करतोय. आणि मला असं म्हणजे मगाशी व्हिडिओमधून आवाहन केलेलंच आहे, सगळ्यांनी जास्तीत जास्त याचा वापर करावा आणि आपला महामार्केट प्लेस हा एक अभिमानाचा विषय होऊन राहावा ही इच्छा आहे. या ठिकाणी थांबतो. मनपूर्वक धन्यवाद. अतिशय 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 सुंदर. थोडंसं मध्ये मी इंटरफिअर करतो. मायक्रो मार्केटियर ही कल्पना आमची अशी आहे की US मध्ये, UK मध्ये, जर्मनीमध्ये असे अनेक जण ज्यांचं नेटवर्क चांगलं असतं पण त्यांना व्हिसा किंवा इतर कंडिशनमुळे काही कामं करता येत नाहीत. त्या बायका असतात, ते घरी असतात, त्यांचं नेटवर्क असतं. सो आपण प्रत्येकाने जर मार्केटियर बनलं आणि आपण प्रमोट केलं तर आउटरीच वाढेल. हा प्रयत्न आहे. वी आर कमिंग अप विथ अ बिग आयडियाज ऑन दिस आणि याच्यावरती आपण खूप मेहनतही इन्व्हेस्टमेंटही करणार आहोत. पण प्रत्येक गोष्ट ही सेल्फ सस्टेनिंग झालीच पाहिजे, त्या दृष्टीने हालचाल चालू आहे. सो प्रसाद, थँक्स अ लॉट फॉर टेकिंग दिस अप अँड ब्रिंगिंग इट टू द रियालिटी. माधव